गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस आहे 58. तर सकाळी सकाळी आंघोळ करून एकदम फ्रेश झालोय आणि आम्ही आज पण ह्याच मंदिराच्या पार्किंग मध्ये आहोत, कोट्टियार टेम्पल म्हणून. आणि ही आमची गाडी आणि आमच्या गाडीच्या मागे बघा हा डोंगर. वाव. तर आता मी बनवते ब्रेकफास्ट. झालाय तसा आमचा, पण हे रिद्धूसाठी आहे. आपल्या शेवया असतात ना, ह्याच पण तिखट शेवया, आणि याच्यामध्ये मी गाजर, कांदा, शिमला मिरची, बीट सगळं टाकते. ट्रॅव्हलिंग मध्ये मी शक्यतो अशी भाजीपाला एकत्र टाकून रिद्धूला देण्याचा प्रयत्न करते, आणि आम्ही पण तेच खातो, हेल्दी जास्त. कारण कसं मग थोडं ट्रॅव्हलिंग मध्ये आजारी पडण्याचे चान्सेस कमी असतात. आणि मी कशात पण काही टाकते, फक्त काय थोडं टेस्टला चांगलं लागलं पाहिजे आणि सगळ्या भाजीपाला सगळ्या गोष्टी पोटात गेल्या पाहिजे. आता याच्यात मी टाकते हा मॅगी मसाला. त्यानंतर हे पिझ्झा सोबत आलेले आपले ऑर्गॅनो. तर आपल्या तिखट शेवया कलरफुल अशा तयार झाल्या आहेत. तुम्ही पण एकदा ट्राय करा. भाजीपाला थोडं जास्त जे आपण टाकलंय मटेरियल ते थोडं जरा जास्त शिजवायचं. रिद्धूला पण खूप आवडतं आणि हेल्दी आहे. तर आम्ही चाललोय एका छत्रीत. मंदिराचा प्रसाद आहे इथे 1 ते 1:30 वाजेपर्यंत, तर तो घ्यायला चाललोय. आणि रोज असतो, पण आम्हाला आज माहित झालंय. रिद्धूचं वगैरे ते जेवण झालंय, आता आम्ही चाललोय. तर हा आहे प्रसाद, सांबर, भात, त्यानंतर ही आपल्या चवळीच्या शेंगांची भाजी आहे आणि लिंबूचं लोणचं आहे. आणि ही जेवायला बसण्याची व्यवस्था, आपापलं ताट घेणे, जेवण करणे, धुवून पण घेणे. तर 2-3 दिवसापासून कपडे धुतले नव्हते, सो आज लावलंय मशीन. रिद्धू पण इकडे झोपला आहे छान. आता आम्ही पण थोडा रेस्ट करणार आहोत. सायकल कुठे? सायकल. संध्याकाळ झाली आहे, रिद्धूचा अभ्यास चालू आहे. तर आज परत आलोय आम्ही दर्शनाला. हा आहे मंदिरात येण्याचा मार्ग. आणि हे मंदिर आहे जुन्या काळातले खूप, पण ह्या मंदिराच्या मागे ना खूप खूप दाट झाडी, म्हणजे जंगल आहे, एक प्रकारे जंगलच आहे. प्रसाद दिला बाबूला. छान छान. तर रोजप्रमाणे आज पण आम्ही मूवी बघतोय. आमच्या दोघांना मूवी बघून रिलॅक्स वाटतं आणि खूप एन्जॉय करतो आम्ही. तर तुम्ही पण बघत असाल तर सांगा. गुड नाईट. फॉलो करा, लाईक करा.